अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याचं प्रकरण जुन्नरमधील पिंपळवंडी इथला हा प्रकार आहे। नराधम तरुण पोलिसांच्या ताब्यात आहे। मुलगी बेपत्ता झाल्यानंतर प्रकार उघडकीस आहे। आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची ग्रामस्थांची मागणी आहे। या सगळ्याविषयी बोलण्याकरता ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। ताई, अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून जुन्नरमध्ये तिची निर्घुण हत्या आहे। मी म्हणजे याच्यावर काय व्यक्त व्हावं हे समजत नाहीये, कारण आज मी पुरंदरसाठी निघाले होते। 10 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाला म्हणून त्यांच्या घरात भेट द्यायला। 8 दिवसात ही तिसरी घटना आहे। पेन रायगडमध्ये 7 वर्षाची मुलगी ही घरातनं सकाळी झोपेतनं उठली, आई बाबांच्या मध्ये झोपलेली पोरगी लघुशंकेला बाहेर गेली, लैंगिक अत्याचार करून मारून टाकलं या लेकराला आणि 12 वाजता तिची डेड बॉडी मिळाली। 4 दिवसांपूर्वी पुरंदरमध्ये घटना घडली आणि आता पुन्हा पुणे जिल्ह्यातच आपण मला जुन्नरची घटना सांगताय। आम्ही कसं व्यक्त व्हायचं याच्यावर? आणि गृह खातं नावाची गोष्ट यांच्याकडनं काय अपेक्षा करायची? जे एखाद्या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना सुरक्षा देऊ शकत नाहीत ते त्यांच्या लेखी 10-10, 12-12 वर्षाची लेकरं म्हणजे काय? आणि यावर व्यक्त होणारी माणसं पुन्हा दिमागी नक्षली म्हणून थप्पा मारायला ते तयार आहेत। पुण्यामध्ये सातत्याने या घटना चालू आहेत, सातत्याने, आणि अजिबात सरकारला याच्यामध्ये काहीही विशेष वाटत नाही, घाम फुटत नाही, पोलिसांना काही घाम फुटत नाही। शरद सोनवणे सारख्या आमदाराच्या घरात गावामध्ये ही घटना घडते। आमदाराच्या गावात जिथे 4-5 नगरसेवक, जिथे राजकीय पुढाऱ्यांचा राबता आहे, अशा ठिकाणी ही घटना घडते। ही किती सरकारसाठी नामुष्कीची गोष्ट आहे। अगदी अगदी सुषमाताई, धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। या सगळ्याविषयी बोलण्याकरता नीलम गोरे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। नीलम ताई, अतिशय भीषण असा हा सगळा प्रकार आहे, चिंताजनक आहे। निश्चितपणे पण आपल्याला कल्पना आपण आपल्या डोळ्यासमोर पाहिलंय की नसरापूरची घटना घडल्यावरती त्याचा व्यवस्थित तपास लागल्यावर अशी फाशीची शिक्षा झालेली आहे आणि याच्या पूर्वी सुद्धा अनेक घटनांमध्ये शिक्षा झालेल्या आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की जे अपप्रवृत्ती सगळे दिसणारे जे आरोपी असतात किंवा काही कारणामुळे मुलींच्या लैंगिक अत्याचाराच्या बद्दल शिकार करणारे जे लोक आहेत त्यांच्या संदर्भामध्ये काही एक मोठा ठोस कार्यक्रम हाती घेणं गरजेचं आहे। या घटनेमध्ये तर फाशीची शिक्षा मिळावी आणि त्याचा वेगाने पाठपुरावा व्हावा अशी माझं संदीप गिल पोलीस अधीक्षक यांच्याशी बोलणं झालं। तेही त्याच्यासाठी त्याने आरोपी पकडलेला आहे। शरद सोनवणे आमचे आमदार, त्यांचं ते गाव आहे। पण मी ही जी सगळी चर्चा ऐकते ना की तिथे ते आमदारांचं गाव आहे आणि अमक्याचं गाव आहे, मुद्दा असा आहे की हे जे टीका करणारे लोक आहेत त्यांच्या स्वतःच्या तालुक्यांमध्ये अजूनही अल्पवयीन मुलींना नृत्याला भाग पडून त्यांचं लैंगिक शोषण होत आहे। त्याच्यावर न बोलता केवळ राजकारणाची पोळी भाजण्याचा प्रयत्न कोणी करू नये असं मला वाटतं। या घटनेमध्ये मुलगी अशराफ होती, कुटुंब गरीब आहे, त्यांना पुनर्वसन तर काही झालं तरी ती मुलगी परत येणार नाहीये, परंतु याबद्दल अधिक बीट मार्शल त्यांची गस्ती वाढवणं, गाव पातळीवरती काही समित्या युवकांच्या की जेणेकरून अशा घटना वेळीच लक्षात येतील आणि थोडंसं अशा प्रकारनी संशय आपण घेत नाही ओळखीच्या माणसावर, पण त्याबद्दल सावधानता बाळगणं, या सगळ्या गोष्टी जेवढ्या आवश्यक आहेत तेवढंच ही जी अत्याचारी लैंगिक वासनांध प्रवृत्ती आहे त्याच्यावरती मार्ग काढण्यासाठी मग जे जे योग्य मार्ग असतील त्याच्याबद्दल सुद्धा कायदेशीररित्या आणखीन प्रबोधनाचं पाऊल उचललं गेलं पाहिजे असं मला वाटतं। अगदी नीलमताई, खरं तर गेले अनेक वर्ष तुम्ही महिलांसाठी काम करत आलात। सामाजिक चळवळीच्या माध्यमातून विचाराच्या कक्षा रुंदवण्याच्या दृष्टीनं तुम्ही कामं करताय। जरी राजकारणात असलात तरी सामाजिक चळवळ अद्यापही तुमची सुरूच आहे। एकीकडे प्रशासनाचं काम करत राहतं, कायदा सुव्यवस्था कडक करण्याचे प्रयत्न करत राहतं। नसरापूरच्या घटनेनंतर नराधमाला फाशीची शिक्षा झाली, पण अद्याप त्याची या ठिकाणी अंमलबजावणी काही झालेली नाहीये। तो मुद्दा कायमच आहे, पण या सगळ्यामध्ये कुठंतरी सामाजिक वैचारिक अभिसरण पातळीवर प्रयत्न होणं गरजेचं आहे, असं नाही का वाटत?
निश्चितपणाने वाटतं मला, आणि तुम्ही हा प्रश्न मला विचारलात आणि हा लोकशाहीला प्रश्न पडला याबद्दल तुम्हाला समाधान व्यक्त करावंसं वाटतं. याचं कारण असं की ज्या वेळेला आपण एका बाजूला ब्रेकिंग न्यूज बघतोय त्याच वेळेला माझ्या निदर्शनास आलेलं आहे की अगदी वेगवेगळ्या माणसं पदातली क्षेत्रातली कंटिन्युअस अश्लील रील्स बघत असतात. बरोबर. आणि मग मनामध्ये सगळ्या वासनांद भूमिका येण्याच्या बरोबर आपल्याकडे बारामती, नागपूर याच्या केसेस आलेल्या आहेत की लैंगिकता वाढवण्यासाठी काही गोळ्या वगैरे घेऊन अत्याचार झाला आणि त्या मुलीचा जीव गेला तरी सुद्धा त्याची पर्वा न करणारी प्रवृत्ती तयार होतीये. आणि म्हणून जे युवक आहेत ज्यांच्याकडून हे सगळ्या गोष्टी घडतायत त्यांच्या बरोबर आपल्याला मोहिमा उभारणं, ड्रग्सच्या विरोधी सगळं एखादं मोठं एक मोहीम घेणं. मी तर स्वतः राज्यपाल महोदयांनाही याबद्दल निवेदन दिलेलं आहे. पण मला एकच वाटतं, तुम्ही मला वाटतं खूप अभ्यास तुमचाही आहे, स्वतः तुम्ही प्रश्न जो विचारताय त्याच्यावरून, परंतु केवळ घटना घडली की त्याच्यावरती प्रतिक्रिया देण्यापुरतं राजकारण समाजकारण नसावं. दोन घटनांच्या मध्ये सातत्याने हे प्रबोधनाचं काम करत राहणं. आता आमचं आता कायदा प्रशिक्षण चाललंय पुण्यामध्ये, खूप चांगला प्रतिसाद महिलांचा मिळतोय. आज तिसरा त्याच्यातला भाग आहे. तर पुरुषांच्या मध्ये सुद्धा कायद्याचं जागृती आणि प्रबोधन होणं आणि अधिकाधिक गुन्हेगारांना शिक्षा होणं या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. पण मला असं वाटतं की अशा आपल्यासारख्या समविचारी लोकांच्या सहकार्यामुळेच हे काम पुढच्या काळामध्ये तरुण पिढीपर्यंत जास्त प्रभावीपणे पोहोचू शकेल. अगदी. नीलमताई, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. या सगळ्याविषयी बोलण्याकरता रुपाली ठोंबरे पाटील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. रुपालीताई, काय घडतंय? एकीकडे नसरापूरची घटना घडते, नराधमाला फाशी होण्याचा निर्णय होतो, तोच जुन्नर मधला हा प्रकार. लक्षात घ्या, आता नीलमताई सांगत होत्या की हे जे काही मोबाईलवर अश्लील व्हिडिओ बघून स्वतःची लैंगिक जी उत्सुकता प्रचंड प्रमाणात त्यांचे ते वाढवतात आणि त्यावेळी त्यांना समोर आलेली ती महिला मुलगी आहे याचं भानही राहत नाही. हे तितकंच सत्य जरी असलं तरी कायदा सुव्यवस्था म्हणजे तेथील स्थानिक पोलीस स्टेशन यांनी जिथले जे पीआय असतात मेन, ते काय करतात मला कळत नाहीये. आणि हे मला सांगावं लागेल की तिथे आपला पोलीस यंत्रणा कमी पडते. निश्चित पोलीस गुन्हा झाल्यावर तिथे पोहोचणार, परंतु तुम्ही जे तिथे गुन्हेगारी आहे, जिथे अवैध धंदे चालतात, जिथे लोकांची टोळकी बसलेली असतात किंवा आपल्या भागामध्ये हद्दीमध्ये तुम्ही प्रतिबंधक कारवाया करणे, अशा पद्धतीने वागू नये किंवा त्यांच्या पोलिसांच्या फेऱ्या असणे, पथकं असणे ह्या गरजेच्या आहेत. काय झालंय, राजकारणाच्या नको त्या गोष्टींकडे पोलिसांचं जास्त लक्ष आहे आणि मग काही पोलीस खात्यातील काही समजा 10 पैकी 2 पोलीस खाते चुकीचं वागल्यामुळे पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला जातो. त्यामुळे सगळी कायद्या सुव्यवस्थेची घडी आहे ना लिटरली बिघडलेली आहे. तुम्हाला सरकार कोणाचं येईल, कोणाचं जाईल, कोण कुठले आमदार कुठल्या पक्षात जातील याच्याकडे पोलिसांचं लक्ष असणं, त्यांना सुरक्षा देणं हे बंद करा आणि फक्त महाराष्ट्रातल्या मूलभूत प्रश्नांवर, गुन्हेगारीवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. तरच आपण ह्या घटना कमी करू शकतो. आणि ठीक आहे, मोठ्यांच्या महिलांच्या घटना मी बोलणार नाही, त्या थोड्या प्रेम संबंधात नसतात, काही त्या धमकावलेल्या किंवा संगत मताने असतात, परंतु 13 वर्षाच्या आतमधल्या 13 वर्षाचा, मी 13 वर्ष म्हणते कारण का 14, 15, 16 सुद्धा आता थोड्याशा मुली त्या मोठ्या असतात, त्याच्यामुळे मी 13 वर्षाच्या आतमधल्या ज्या लहान मुलींवर अत्याचार किंवा बलात्कारून खून केला जातो ना, त्या नराधमांना सोडता कामा नये. जर नसरापूरमध्ये फाशी होऊन जर या गुन्हेगारांना म्हणजे या अशा वृत्तीच्या लोकांना कळत नसेल आणि तर जे जाणीवपूर्वक आपल्या लेकरी बाळांना जर अशा पद्धतीने बलात्कार करून मारणार असेल तर पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेणं गरजेचं आहे. लोकप्रतिनिधींनी घेणं गरजेचं आहे. अगदी. रुपालीताई, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. या सगळ्याविषयी बोलण्याकरता स्थानिक आमदार शरद सोनवणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. शरदजी, काय घडतंय तुमच्या मतदारसंघात? मॅडम, असं आहे की घटना ही घटना असेल, मतदारसंघ, राज्य किंवा काल नसरापूरच्या नंतर होणारी ही परत जवळची घटना,
अतिशय दुर्दैवी घटना आहे. खरं तर माझं गाव आहे, तालुका माझा आहे, माझ्या गावात ही घटना घडते. त्याचं कारण म्हणजे मी आता त्याची कारण व्यवस्था घेतली, माहिती घेतली. काल SP साहेब तातडीने आले, तिथे घटनास्थळी भेट दिली. एक 9.5 वर्षाची चिमुरडी, लहान मुलगी आपल्या घरात शेजारी खेळत असताना शेजारच्या माणसांना आईवडील सांगतात की हिच्यावर लक्ष ठेवा, हे लहान आहे, तिला ते खेळते, ते आम्ही कामाला जातो. हे असं वारंवार घरच्यांनी विश्वास ठेवून शेजारच्याच असलेल्या नातेवाईकांनी तिचा फायदा घेणं, म्हणजे कुणाच्या मनात देणार, नीतीच्या पण मनात देणार नाही की ज्यांना आपण सांगितलं की माझ्या मुलीवर लक्ष ठेवा, त्याच नराधमाने त्या मुलीला उचलायचं, तिच्यावर अतिप्रसंग करायचा आणि तिचा गळा दाबून खून करायचा. म्हणजे हे कल्पनेच्या बाहेरचा विषय आहे. खरंय. कुणाच्याच लक्षात येणार नाही. पोलीस काय, डिटेक्टिव्ह काय किंवा कुणालाच काय. मला सांगा, घरातल्या शेजारचा माणूस जो रोज जेवायला येतो जातो, शेजारी उठतो बसतो, एकमेकाशी तास 2-2 तास गप्पा मारतो, अशा माणसाला आई वडील सांगतात की माझ्या छोट्या चिमुरडीवर लक्ष ठेवा. आणि अशा प्रश्न आता कोणी काही समजा बोलतंय, ठीक आहे, ही घटनेचं कोणी समर्थन करत नाही. दुर्दैवी झालेली घटना आहे, मुलगी गेलेली परत येणार नाही. त्या मुलाला 25 वर्षे अटक सुरू झालेली आहे आणि अटक होऊन कदाचित त्याला उद्या मरेपर्यंत फाशी पण होईल फास्ट ट्रॅकवर. पण हे धोकादायक आहे. या कलियुगामध्ये समाज दिवसेंदिवस विदारक चित्र पाहायला आपल्याला मिळतंय आणि हे निंदनीय बाब आहे. घटनेला अतिशय काळिंबा ही मोठी एवढी घटना की या बाबतीमध्ये वारंवार आमच्यासारखी मंडळी विधानसभेत बोलतात, पण सोनावणे, हा मुद्दा फार महत्वाचा आहे. तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला तो फार महत्वाचा आहे. म्हणजे अगदी शेजारच्याला आई वडिलांनी सांगून जावं आणि त्याच मुलानं या लेकीवर अत्याचार करावेत आणि तिची निर्गुण हत्या करावी. त्यामुळे आपण कुणावर विश्वास ठेवावा, तो ठेवावा की नाही ठेवावा, इथून सगळी सुरुवात आहे. शेत खाल्लंय, खरंय. पण मुळात कायदा सुव्यवस्थेचा धाक राहिलाय की नाही. तर नसरापूरची घटना होते, नराधमाला फाशीची शिक्षा होते, पण अद्याप ती फाशी काही दिली जात नाही. पण या सगळ्यानंतर मात्र अशा घटना या घडतच असतात. पुण्यात घडली, आज जुन्नरमध्ये घडली. काय करावं या सगळ्या घटनांचं, कसा आळा घालावा? मी स्वतः विधानसभेचा आमदार आणि हतबल मी यासाठी आहे काय करावं म्हणून, जेणेकरून लोकांच्या मनामध्ये हा विचार येणार नाही, अविचार येणार नाही. म्हणजे नियती सोडून चाललेला हा सगळा कारभार अतिशय धक्कादायक आहे, अतिशय धक्कादायक, अतिशय वाईट वाटतं या गोष्टीचा. अगदी सोनावणेजी, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. या सगळ्याविषयी बोलण्याकरता माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. आढळराव पाटीलजी, काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या मुद्द्यावर? संताप येणारी ही सगळी घटना आहे, काय चाललंय? खरं म्हणजे गेल्या काही दिवसापासून पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये मध्यंतरी नसरापूरमध्ये अशी सिमिलर घटना घडली. आता पिंपळवंडी तालुका जुन्नर या ठिकाणी ही घटना घडलेली आहे. ही अतिशय धक्कादायक आहे. खरं म्हणजे पोलिसांचा धाक राहिलेला नाही, हेच यावरून स्पष्ट होत आहे. कारण नसरापूरला सुद्धा तेच SP आहेत, जुन्नरला सुद्धा तेच SP आहे आणि त्यामुळं कायदा सुव्यवस्था कुठेतरी कंट्रोलच्या बाहेर चालली आहे असं कुठेतरी वाटायला लागलंय. एवढ्या आरोपी पकडून सुद्धा त्याला लवकर शिक्षा होत नाही, ही न्याय विभागाची कुठेतरी कमतरता आहे असं मला वाटतंय. कायदा विभागानं याच्यावर कुठेतरी गंभीरतेनं पावलं उचलायला पाहिजे. जोपर्यंत आरोपीला शिक्षा होत नाही, फाशी होत नाही, तोपर्यंत हे असे घटना घडतच राहणार. आरोपी मोकाट सुटणार, सरकारच्या पैशावर जेलमध्ये आयुष्य काढणार. त्याच्या पुढे काही होत नाही, ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. अगदी धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. जुन्नरमधल्या पिंपळवंडी या ठिकाणी हा सगळा प्रकार घडलेला आहे. स्थानिक आमदार शरद सोनावणे यांच्याशी जेव्हा आम्ही संवाद साधला त्यावेळी मात्र या सगळ्या घटनेविषयी अधिक उकल झालेली आहे. शेजारच्या व्यक्तीनंच या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती स्थानिक आमदार शरद सोनावणे यांनी दिलेली आहे. गावातलाच शेजारीच राहणारा तरुण
ज्याला आई वडिलांनी सांगितलेलं होतं की आम्ही शेतात जातोय, मुलीला जरा बघा, त्या शेजारच्यानंच या मुलीवर लैंगिक अत्याचार केला आणि या मुलीची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी तपास करत तरुणाच्या मुसक्या वळलेल्या आहेत। संशयित एका आरोपीला त्यांनी ताब्यात घेतलं डिपार्टमेंटनी आणि ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी त्यांच्या पद्धतीने विचारल्यानंतर तिथं पिंपळवंडीचं लेंडेस्थळ आहे, त्या लेंडेस्थळाचा एक ओढा आहे, त्या ओढ्याच्या कडेला त्यांनी तिथं त्या चिमुरडीला तिचं काय म्हणू आपण त्याला अत्याचार करून तिचा खून केल्याचं निष्पन्न झालं। मुलीचा मृतदेह तिथं सापडला। त्याच्यानंतर फॉरेन्सिकची लॅब तिथे गेली। जे कोणी ही घटना केली असेल त्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी ही आमच्या पिंपळवंडीकरांची आवर्जून मागणी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।